मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात या मॅचची. आदरणीय दीपक अण्णा साहेब विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच या मॅचची देत आहोत. बॅटिंग टीम प्लीज एक्स्ट्रा खेळाडू आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचं प्लीज. दत्ता साळुंके साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच घेत आहोत. दत्ता भाऊ आपल्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच देत आहोत. ऋषी मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच वेल प्लेड. या मॅच मध्ये देखील अप्रतिम खेळ त्यांना केला. सुरेश चंद्र यादव साहेब स्पॉन्सर आहेत या संपूर्ण मॅन ऑफ द मॅच टी शर्टचे जे RS स्पोर्ट्स मध्ये आपण प्रिंट केले आहेत. स्वप्नील शेवाळे याच्या माध्यमातून हे संपूर्ण टी शर्ट प्रिंट केले गेले. संदीप नॉन स्ट्रायकिंग एंडला श्यामला तुम्ही पाहताय गोलंदाजीसाठी सज्ज झाला मिस्टर सतीश. पहिला चेंडू अगदी कुठली हालचाल नाहीये. अंपायर करतात व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. ओहो सुरेख ड्राइव्ह अप्रतिम ड्राइव्ह डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन पॉइंट रिझन मध्ये चेंडू मात्र निघून जातोय डाऊन दी कार्पेट. 4 धावेसाठी चौकार. वाव मगाशीच आपण पाहिलं तर अर्णव बॅटची मगाशीच आपण ऍडव्हर्टाइज केली लहू आणि आपण सांगितलं की ज्यांना कोणाला खेळून बघायचे ते खेळून बघू शकतात. ज्या फलंदाजानं चौकार लगावला ते अर्णव बॅट त्याने टेस्टिंग साठी घेतले. चांगला पंच आहे. वाव स्क्रीनवरती नुकतीच दाखवली. यावेळी देखील सुरेख फटका स्क्वेअर करण्याचा प्रयत्न. बॅटीच्या अगदी टॉपला डिक्लेअर मध्ये एक धाव मात्र जरूर जातीये. संघाची धाव संख्या आपण पाहिली तर अगदी 6 या आकड्यावरती 6 धाव संख्या. पुढे घेण्याचा प्रयत्न. स्विंग होते बॅट निघून जातोय चेंडू. अगदी कमबॅक करणारा हा चेंडू मात्र सतीश आचरे यांचा. सतीश आतापर्यंत आपण पाहिलं तर सातत्याने क्रिकेटला देखील तेवढंच तो वेळ देत आला आणि त्याच्या बाबतीत देखील आपण चर्चा करूयात. बॅकफुटला जाऊन सुरेख फटका पंच दिलाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला. आणखीन एक जातोय अर्णव ब्रँडचा हा 4 धावेसाठी चौकार. वॉट अ स्ट्रोक. सतीश आचरेच्या विरोधामध्ये सध्या मात्र धावा येऊ लागल्यात. त्याला या मॅच मध्ये काहीतरी वेगळी कोड लँग्वेज वापरावी लागेल. वेगळी गोलंदाजी घेऊन यावी लागेल. कमबॅक करण्यासाठी एक वेगळं अस्त्र शस्त्र बाहेर काढावं लागेल. यावेळी देखील सुरेख फटका बॅटीच्या अगदी टोला लागलाय आहे. खेळाडू कॅच पकडली जातीये आणि विकेटचं पतन. अगदी बॅटीच्या टोला लागलेला हा चेंडू बराच वेळ हवेत राहिला. विकेटचं पतन येत आहे. बॅटर आपण पाहिलं तर गॉन. अर्थातच मिस्टर संदीप माघारी येईल. अजूनही एक चेंडू बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला मिस्टर भागवत बागल सर. हो सुरेख फटका सरळ बॅटीने अगदी लॉंग ऑनच्या डोक्यावरून पोहोचवला. भागवत बागल यांच्या बॅट मधून हा षटकार. वॉट अ स्ट्रोक. सध्या प्रॅक्टिस मध्ये असलेले खेळाडू आहेत. नेट प्रॅक्टिस आणि सध्या आपण पाहिलं त्याचा संपूर्ण प्रॅक्टिसचा
संपूर्ण उपयोग आपल्या या स्पर्धेमध्ये होतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती. शो बोला 16 या आकड्यावरती सध्या जाऊन पोहोचते. सो बोला 16 धावसंख्या. उमेश गोलंदाजीसाठी अगदी दाखल झाला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट स्विंग केले. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी यावी मात्र आपण पाहिली तर अगदी उमेश सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 2 मध्ये. ओहो अप्रतिम पंच आहे मिड विकेट रिजनला. ओहो ही कॅच होणं गरजेचं होतं. ही कॅच होणं गरजेचं होतं. व्हॉट अ स्ट्रोक. चांगला फटका खेळून काढला. पंच चांगला होता. वेलकम श्री मंगलमूर्ती 11 मराठवाडी संघ. गणेश दादा वेलकम. या स्टेजवरती आपलं स्वागत आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 22. यावेळी देखील आणखीन एक येतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या दिशेनं. आर्नव स्पोर्ट्सचा आणखीन एक येतोय ब्रँड हाय अँड हँडसम षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. काय फटका यार. टीमची टोटल अगदी 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. यावेळी देखील आपण पहिला फटका तर चांगला खेळून काढला आहे खेळाडू. चेंडू आपण पहिला गॅदर तर केला. फेकी केली आहे. बॅकअप नाहीये मात्र तोपर्यंत अगदी कुठली धाव तोपर्यंत कंप्लीट केली गेली नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू. तब्बल 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 अजूनही बाकी आहेत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण आलो जिथे उमेशने आतापर्यंत चांगला कमबॅक केला. 2 षटकार तर जरूर आले पण या 2 डॉट देखील महत्वाचे होते ते. यावेळी देखील आणखीन एक उचललाय. लॉंग ऑन रिजनच्या बाहेर जातोय. आणखीन एक येतोय. बॅटिंग करत असताना अर्थातच फलंदाज श्यामच्या बॅट मधून हा तिसरा षटकार. यावेळी देखील आपण पाहिलं गती परिवर्तन. अगदी डॉट बॉल येतोय. कुठली धाव येत नाहीये. संघाची धाव संख्या आपण पाहिली तर धाव घेतली गेली नाहीये. 37 37 धाव संख्या. तब्बल 2 षटकांचा खेळ यावेळी मात्र अगदी संपुष्टात येतोय. 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहिलं तर 37 धाव संख्या. 34 माफ करा 34 धाव संख्या स्कोर कार्ड वरती सध्या सजली आहे. बरेच बघायला लागतं खेळाडूंचं लक्ष आहे का आणि बऱ्याच खेळाडूंचं आहे लक्ष. 34 धाव संख्या स्कोर कार्ड वरती सजली गेली आहे. समीर गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 3 सोडून दिला. यावेळी मात्र अगदी लेग स्टिकच्या थोडंसं बाहेर होता. सोडून दिला गेला. एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. 35 35 धाव संख्या सध्या स्कोर कार्ड वरती. ओहो जागेवर खेळण्याचा प्रयत्न. स्टँड अँड डिलिव्हर पोहोचवण्याचा प्रयत्न. नाकावर राहिले थोडेसे. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू. आज चांगलं प्रभावित केले भागवत बागल सर यांनी. गोलंदाजाने देखील चांगलं प्रभावित केलं हा चेंडू हाताळून. एक चांगली मॅच आज पुढे खेळण्याचा प्रयत्न. दांडी गुल. विकेटचं पतन. अगदी यॉर्कर होता. बॅट स्विंग होतीये.
आणि बॅट अँड पॅडच्या मधून मात्र चेंडू आपण पाहिलं तर निघून जातोय आणि विकेट अगदी भागवत बागल सर यांची हाती लागतीये. हो हा चेंडू अगदी लाईनच्या बाहेर होता. व्हाईट बॉल साठी एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. यानंतर टॉस आहे RV11 बाचोली विपक्ष श्री मंगलमूर्ती 11 मराठवाडी टीम. यानंतरचा असेल हा टॉस या मॅचचा. यावेळी फटका आपण पाहिला तर अगदी मनकट्याच्या साह्याने खेळून काढला. दिशा दिली आहे फक्त एका धावेसाठी. डिक्लेअर मध्ये एक धाव. टीमची टोटल आपण पाहिली तर 37 37 धाव संख्या सध्या स्कोर कार्ड वरती सजली गेली आहे. तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 झालेला, 3 अजूनही बाकी आहेत. हो यावेळी देखील आपण पाहिलं तर गती परिवर्तन बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अगदी शेअरचा वेट घेतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. मात्र तब्बल आता 2 चेंडू बाकी असताना कशा पद्धतीने आणखीन धावा गोळा केल्या जातील. लेट्स सी. ओहो फटका चांगला आहे, अप्रतिम आहे. पायातला चेंडू अगदी मनगटाच्या साह्याने खेळून काढलाय. अर्णव स्पोर्ट्सचा ब्रँड दाखवणारा आणखीन एक षटकार जातोय. व्हॉट अ स्ट्रोक यार. बॅटिंग परफॉर्मन्स दाखवलाय. संघाची धाव संख्या अगदी 44 वरती. गणेश दादा वेलकम. पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा एक श्रीमंत एक स्टार क्रिकेटर वेलकम. गणेश दादा विनंती करेल या आपण व्यासपीठावरती. हो यावेळी देखील आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने हाताळलेला चेंडू अगदी डेलिब्रेट असेल हा. जिथे आपण पाहिलं तर कुठली धाव नसेल, डेली असेल. आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपला. संघाची धाव संख्या आहे 44 आणि 45 धावेचं आव्हान यावेळी मात्र थैंक यू सो मच. RV11 बाचोली विपक्ष मंगलमूर्ती मराठवाडी. एका बाजूला रितेश निकम, दुसऱ्या बाजूला गणेश शिंदे इन ऍक्शन पाहायला मिळतील. टॉस केला जाईल. येस बाजोली संघ कॉल करेल. मंगलमूर्ती मराठवाडी कॉल करेल. साई सुतार कॉल करतील. स्विंग द कॉइन. हेड कॉल केलाय आणि टेल आलाय. थँक्यू सो मच मान्यवरांचा आभार. अभिनंदन. RV11 बाचोली टॉस जिंकलाय आणि महत्वाचा निर्णय काय? आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करू.
अगदी ठरवून आलेत की टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करायचं, 3 षटकांची लढत, काय माइंडसेट असेल? असं काय नाही, आता जिंकायचा प्रयत्न करू. समोरची पण टीम चांगलीच आहे आणि आयोजन बद्दल बोलायला गेलं तर आम्ही या टुर्नामेंटला खास एंट्री करतोच दरवर्षी, कारण महिनची टुर्नामेंट सर्वात टॉपची असते. पाटण तालुका क्रिकेट सोशल मीडिया प्रमुख म्हणून तुम्ही काम करताय आणि PTPL येते डे नाईट स्पर्धा, मालिकावीरासाठी बाईक आहे, कशी तयारी करायला लागते सोशल मीडिया प्रमुख म्हणून? तयारी तर आपली असतेच, बघू आता. टीम या मैदानामध्ये प्लीज. साई सुतार, अगदी ज्या प्रकारे त्यांनी उल्लेख केला आपला संघ मातबर आहे, काय रणनीती असेल या लढतीमध्ये 3 षटकांची लढत? आम्ही जास्तीत जास्त 50+ स्कोअर करायचा प्रयत्न करेन, कारण समोरची टीम पण टॉपची आहे. बस एवढंच बोलू शकतो. वांग व्हॅली महिंचं हे आयोजन 5वं पर्व कसं वाटलं? खूपच छान आहे, बोलत एक तर कमीच आहे. आणि तुम्हाला देखील एकच प्रश्न विचारेन, पाटण तालुका प्रीमियर लीग डे नाईट स्पर्धा, ग्रामीण क्रिकेटरचं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की आपल्याला दिवस रात्र स्पर्धा खेळायला मिळावी आणि ती मात्र येते आणि मालिकावीरासाठी बाईक, शिवाजी द बॉस आणि संपूर्ण आयोजन कमिटीने एक मोठं पाऊल उचललंय, काय सांगाल? नाही, बॉसचं जेवढं कौतुक करावं तिकडे कमीच आहे, कारण त्यांचं कोणतं पण नियोजन असू दे एकदम भारीच असतं. थँक्यू सो मच. जेवढे स्टायलिश खेळाडू आहेत तेवढं स्टायलिश बोलतात. चांगलं वाटलं. टॉस जिंकलाय रितेश निकम, बासोलीचा वंडर बॉय, त्यांनी सांगितलं आम्ही गोलंदाजी करू. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. अर्धे खेळाडू आता पाठांतर करतायत की काय बोलायचं, पाठांतर चालू आहे अर्ध्या खेळाडूंचं. फुल पण साई बोलताना वेगळी ऍक्शन, ते कमरेवर हात असतो, एक वेगळी पोज असते त्याची. तो ऑलरेडी डॅशिंग आहे. रोहन आणि सगळे डॅशिंगच होते तिथे स्टेजवर. रोहन, रितेश, साई. सन्मान घेऊयात. कॅमेरामॅन एक सन्मान घेतोय, अर्थातच संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटला वेळ लावणारा खेळाडू आणि ज्याला आपण खऱ्या अर्थानं बोलतो. पाटील साहेब, आपल्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान घेतोय. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटची आणबान शान, ज्या खेळाडूला खऱ्या अर्थानं बघून बरेच क्रिकेटर सध्या यंग क्रिकेटर घडतायत, असे संपूर्ण पाटण तालुका टेनिस क्रिकेटची जान अर्थातच गणेश शिंदे यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. आज अभिमान वाटतो, तालुक्याचं नाव 7 समुद्र पार घेऊन जाणारा खेळाडू आज आपण पाहिलं तर आपल्या विभागातला, याचा अभिमान खऱ्या अर्थानं वाटत असतो. चला मॅचला सुरुवात करूयात. टार्गेट तब्बल 45 धावाचं, त्यामध्ये जी बॅटिंग राहिली मी म्हणेल श्यामची, ती खूप इम्पॉर्टंट होती भाऊ, कारण की 24 धावा त्यानं ठोकल्या होत्या. 4 षटका त्याचे खूप महत्वाचे राहिलेत. जाऊया मॅचच्या दिशेनं. ओव्हर क्रमांक 1 भगवतजी बागल सर. स्ट्राईकला पॅडी, सध्या आपण पाहिलं बॅकफुटला जाऊन स्क्वेअर करण्याचा प्रयत्न पॅडीचा जरूर राहिला. खूप महत्वाची मॅच राहील पॅडीसाठी देखील. आणि आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला अजय साठी अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल दोन्ही चेंडू आपण पाहिले डॉट आले. तर
याआधी आपण पाहिले तर भागवतजी बागल सर मला फर्स्ट ओव्हर टाकणार नव्हते ते, त्यानंतर ती डिसिजन थोडासा चेंज झाला, त्यानंतर फर्स्ट ओव्हर साठी त्यांना रिकमेंड केलं. चांगली गोलंदाजी, चांगला चेंडू, पॅडी नाराज असेल, 3 चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जेवढे हात धुवून घेतले जातात, कव्हरला कव्हर, ड्राईव्ह पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, या सर्व रिजन मध्ये सध्या खेळण्याच्या चान्सेस असताना डॉट चेंडू गेले तब्बल 3. काढणी टीम एक वेगळ्या अनुभवाने आज दिसून येते. यावेळी देखील अंपायर कॉल येतोय. अगदी थोडासा बाहेर व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. बरेचसे खेळाडू आपण पाहिले तर सध्या प्रॅक्टिस चांगली मन लावून बऱ्याच खेळाडूंची, त्यामध्ये भागवत बागल सर यांचं नाव घेईल. चांगली प्रॅक्टिस मध्ये असलेले खेळाडू आहेत सध्या. फटका यावेळी थोडासा फासला जातोय. सँडी येतोय, पकडली त्यानं कॅच. विकेटचं पतन भागवत बागल सर यांच्या खात्यामध्ये ही विकेट जाते आणि एक यशस्वी षटक आता मात्र मार्गस्थ राहिलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. तुषार न्यू बॅटर. 45 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेलंय. ओहो, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. पॉइंट रिजन मध्ये चेंडू पडतोय, थोडासा गरकन फिरला, पण डिक्लेअर मध्ये एक धाव येतेय. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 2 धाव संख्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीसाठी अजूनही एक चेंडू बाकी आहे. यॉर्कर हेलिकॉप्टर बाहेर काढलाय. सँडी असेल तिथे, चेंडू पर्यंत जातोय. अगदी गॅदर केलेला चेंडू गोलंदाजच्या दिशेनं फेकेपर्यंत या वेळेमध्ये एक धाव पुन्हा कंप्लीट झाले. 12 चेंडू अजूनही 43 धावेची गरज आहे. 42 धावेची गरज आहे. येणारे 12 चेंडू आणि आता 42 धावेची गरज. बॅटिंग करणारी टीम आपण पाहिली तर श्री वेतानाथ 11 आचरेवाडी या टीमला हवी आहे. 12-42. गोलंदाजीसाठी मनोज सध्या मात्र गोलंदाजीसाठी मार्गस्थ होतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा टाळा खोललेला आहे. पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे आणि त्यानंतर मनोजला गोलंदाजीसाठी सध्या मात्र आमंत्रण केलंय. ओहो, यावेळी देखील आपण पाहिले तर एक्स्ट्रा थोडा जास्तच बाहेर व्हाईट बॉलचा इशारा जरूर येतोय. मनोज सध्या गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 2 मध्ये आणि 1 बाउन्स म्हणून देखील दंडित केलंय. डॉट बॉल निर्धाव चेंडू येताना जरूर पाहिला आपण. मॅच थोडीशी शांत होते. जी बॅटिंग हवी आहे 45 धावा करण्यासाठी ज्या पद्धतीने फटके हवेत ते फटके कुठेतरी आपण पाहिले तर शांत झालेत. संयमी क्रिकेट थोडंसं खेळलं जाते, मात्र या संयमी क्रिकेटच्या माध्यमातून टार्गेट पूर्ण होईल का? ओहो, फटका यावेळी मात्र अगदी पार्किंग लॉट मध्ये जिथे फक्त डिक्लेअर 1 धाव आहे. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली थोडीशी जास्त पुढे जाईल. एक्के दुक्के सी काम नाही चलेगा. खऱ्या अर्थानं सिंगल डबल्स ने पोट नाही भरणारे, फक्त धावसंख्या पुढेच गेली आहे. जे षटकार मी म्हणेल की श्यामचे पाहिले मोजले ते मारून दाखवावे लागतील.
4 चेंडू मध्ये तब्बल 2 षटकार येणं मी म्हणेल ते आता खूप गरजेचं असेल. तिथून पुढे मॅच चांगली रंगेल. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी बॅटीवरती सरळ आलेला नाहीये. एक धाव पुन्हा कंप्लीट केली जाते. ओहो, यावेळी देखील आपण पहिल्या बॅकफुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्राईकचा खेळाडू पोहोचलाय अर्ध्यापर्यंत, पुन्हा तो मागे आला, धाव घेतली गेली नाहीये. इट्स अ नो बॉल. अंपायर कॉल येतोय. येस अंपायर. येस, फील्ड रेस्ट्रिक्शन. अगदी शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर रिजनचा खेळाडू पूर्णपणे सर्कलच्या बाहेर गेला होता आणि हा नो बॉल अंपायरनं लगेच कळवला. फ्री हिटचा चेंडू असेल. फ्री हिट. डॉट बॉल. डिक्लेअर मध्ये एक धाव आहे. अंपायर कळवत आहेत सिंगल. एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल थोडीशी पुढे जाते. आपण पाहिलं तर अगदी 8 या आकड्यावरती एक शांत मॅच सध्या मात्र चालू आहे. ओहो, बॅटच्या अगदी बॉटमला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आहे खेळाडू तिथे. फक्त एक धाव यावेळी कंप्लीट केली जाते. कदाचित एकाच धावेत समाधान मानलं जातं. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी पुढे जाते, जी 9 या आकड्यावरती. हो, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू पुन्हा एकदा सिंगल धाव घेतो. मगाशी देखील चर्चा केली, आता देखील आपण तीच चर्चा करतो. सिंगल डबल ना हे टार्गेट पूर्ण होणार नाहीये. मोठे फटके खेळणं खूप गरजेचं असेल, कारण की एका दुक्का फक्त सिंगल डबल या मॅच मध्ये सध्या बॅटिंग करत असताना आचरेवाडी टीम सध्या कंप्लीट करते. पण 2 षटकांच्या अखेरीस जर धावसंख्या आपण पाहिली तर फक्त 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. म्हणजे 6 चेंडू मध्ये तब्बल आतापर्यंत आपण पाहिले तर 35 एक धावाची गरज अजूनही 6 चेंडू मध्ये आहे. हो, फुलटॉस चेंडू पुन्हा तो बॅट वरती आलेला नाहीये. एक धाव पुन्हा कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा देखील केला गेला प्रयत्न जो आला यशस्वी. मॅच खूप लांब जाऊन पोहोचली आहे. चर्चा खूप राहिली मॅचची. येस, बिमर साठी चेक केला जातोय. लेट्स सी. थर्ड अंपायरच्या कोर्टामध्ये, ओमसा एमटीसीच्या कोर्टामध्ये हा चेंडू टाकलेला आहे. वेस्ट हाईट साठी हा चेंडू थोडासा चेक केला गेला. अगदी हा क्लिअरली नो बॉल दिसून येतोय. येस येस, क्लिअरली, कारण की हा जास्तच वर, कुठलीही शंका नाहीये या डिसिजन मध्ये. फ्री हिटचा चेंडू, कदाचित इथून मॅच टर्न करण्यासाठी देखील आता तरी एखादा फटका येणं गरजेचं असेल, कारण की तिथून पुढे आपण मॅच बद्दल जास्त रंगवू शकतो मॅच. कारण की आता थोडीशी शांत राहिली मॅच, कारण की ती रंगली गेली नाहीये मैदानातूनच. बिगिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा बॅटीच्या अगदी बॉटमला बॅकवर्ड स्क्वेअर रिजनचा खेळाडू येतोय. गॅदर करेल, फेकेल, पण 2 धावा या वेळी कंप्लीट केल्या जात आहेत. अजूनही 30 धावेची गरज आहे. तब्बल 5 चेंडू अजूनही आहेत, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती षटकार येणं हे गरजेचं असेल. चांगला चेंडू हाताळला. तब्बल 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. यानंतर आपण पाहिलं तर श्री मंगलमूर्ती 11 मराठवाडी विपक्ष आरबी 11 बाचोली. टॉस यानंतर जो आपण पाहिलं तर कंप्लीट केला गेला, जिथे
RB11 बाचोलीनं टॉस जिंकला आणि सांगितलं प्रथम आम्ही गोलंदाजी करू. फटका आपण पाहिलं तर जरूर हवेमध्ये. भागवत बागल सर येतील चेंडू खाली. विकेटचं पतन होईल. एक चांगली कॅच त्यांच्या माध्यमातून पकडली गेली. डबल चेंडू आता फक्त मात्र बाकी आहेत. आपण पाहिले तर 3 चेंडू फक्त आता मात्र बाकी आहेत. मिस्टर मारुती नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न आहे. खेळाडू अगदी वेगाने जातो मिड ऑनचा. तिथे देखील थोडीशी मिसफील्ड झाली. बऱ्याचदा या गोष्टी घडतात. एखाद्या चेंडूवरती तुम्ही खूप वेगाने धावून जाता तेव्हा मिसफील्ड होण्याचे चान्सेस जास्त असतात. मॅन ऑफ द सिरीजच्या किताबामध्ये यंदा आजच्या मॅच मध्ये कोण येईल ते देखील बघायचं आहे. पुन्हा यॉर्कर फ्लिक केला मनगटाच्या साह्याने. फक्त एक चेंडू बाकी असेल तर नंतर विजयी संघाची घोषणा आपण जरूर करू. ओहो फ्लिक ऑफ द ब्रिज खूप लेट आला पण थेट आला. पण जाता जाता स्वतःची बॅटिंग त्यांनी एन्जॉय केली. अर्थातच विजय राहिलाय. रिथवी 11 काढणे टीम या मॅच मध्ये विजेता राहिलाय. विजय संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. अजयनं फक्त एकच चेंडू केलाय सुरुवातीला येऊन आणि अजयने त्या एकाच चेंडूवरती चांगला षटकार लगावला. मी म्हणेल 4 चेंडू मध्ये. तब्बल या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहिलं तर अर्थातच श्याम या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहील. वेलकम श्याम, मॅन ऑफ द मॅच प्लेयर.